चला पण ओवाळू. कुठं कुठं ओवाळायला? हे बघा, घरातल्या बहिणी असून तर बाहेरच्या लाईन मधून याच. सत्याचा वायदा काय माहिती आहे ना? हॅलो रांगेत थांबा, तुम्हाला बघते घरी गेल्यावर. हा चालेल. कोण होतो सवे चल लवकर. रांगेत रांगेत रांगेत. अजून 481 गिफ्ट आहेत. आपला चौक असतो एकदम हिशोब, लगेच घालू. भाऊ पैसे कशाला देताय? जर वर्ष तुमची भाऊबीज असती, प्रत्येक वर्ष तुम्ही भाऊबीज करताय, यंदाच्या वर्षी आमची पण भाऊबीज बन म्हणून घ्या ना. हो पण तुमच्या कष्टाचे पैसे आहेत. नाही, मला बरोबर नाही वाटत. सत्या, हे बघ, तुला जरी या काही गोष्टी पटत नसल्या तरी त्यांचा आशीर्वाद समजून घे ना तू. हे बघ, त्यांच्या मनाला समाधान वाटेल. सत्यदादा, आम्ही लय नशिबाने, कारण तुमच्यासारखा भाऊ आमच्या पाठीशी उभा आहे. पाडव्याचा गोडवा काळजाच्या आत, औक्षवंत क्षण झाले भाग्याची साथ. पाडव्याचा गोडवा काळजाच्या आत, औक्षवंत क्षण झाले भाग्याची साथ. लक्ष्मीची पाऊले येता घरात, हळूवार बांधती नात्याची गाठ. सौभाग्याचे लेणे नेऊन ताऱ्यांची करुण बरसात. आज मनात सुरांच्या ओळी, पावित्र्याची ओढ निराळी. उजळून आली दिवाळी, उजळून आली दिवाळी. गडबड करू ना, मागवा मागवा. ओ हा थांबा थांबा, गडबड करू नका. खाली 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 पाय ठेव. बसा. सत्यदा, तुझे लई उपकार आहेत बघ आमच्यावर. वय तेव्हा तू आम्हाला आसरा दिलास म्हणून आज हे हक्काचं घर आहे आमच्या नशिबात. तू आणि जयदीप दादा दोघांचा बी लई जीव आहे बघ आमच्यावर, आणि आमचा बी तेवढा जीव आहे बरं का तुमच्यावर. ए सवे कवे, ही उपकाराची भाषा अजिबात करायची नाही. तुम्ही माझ्या सख्या बहिणीच आहे, समजलं का? हॅपी भाऊबीज. हॅपी भाऊबीज. आमचं गिफ्ट दे. हा, आता दोघीत एकच उरलंय. आम्हाला सेपरेट सेपरेट पाहिजे. सवे कवे. जयद्या, एक काम कर, सगळ्या पोलिसांना बोलवून आण. पोलिसांना कशाला? ते सांगतो नंतर, जा बोलवत राहते. बरं बोलो. आम्या
सगळ्या खुर्च्या बाहेर घे, अरेंज कर सगळं. पडवळ दादाने आत बोलवले. म्हणजे वहिनी वाघमारे मॅडम, दादाने बोलवले. भारती मावशी. ताई ताई माफ करा, मला माहिती आहे तुम्ही आधीच माझ्यासाठी लय वेळ थांबलाय, पण एक विनंती आहे, अजून थोडा वेळ थांबू शकाल का माझ्यासाठी? धन्यवाद. चला मागे सर, मागे सर, या चला चला की. मागे या, मागे जरा थोडी या ताई, या मागे सगळे, चला मागे या मागे. जय ते जरा मदत करू लागला. या पडवळ या. या पडवळ बस बसा बसा बस या. या कांबळे या. अरे भंडारे काका या. या शिंदे. तर आज आपण आपल्या शहरात निर्धास्तपणे फिरू शकतो, सेफ फील करू शकतो, ते फक्त आपल्या पोलीस बांधवांमुळे. म्हणजे बघा की आपण सणवार साजरे करत असतो आणि आपले पोलीस ड्युटी करत असतात. आता आज त्यांच्या घरात त्यांची बहीण बी वाट बघत असेल ना भाऊबीजेसाठी, पण नाही, ते माझ्या सिक्युरिटीसाठी इथं थांबलेत. तर माझी सगळ्या माझ्या बहिणींना विनंती आहे की आज तुम्ही यांना ओवाळायचं आहे. म्हणजे यांच्यामुळेच तुमचा लाडका भाऊ सुरक्षित आहे ना, मग तुमच्या हस्ते यांचा सत्कार झाला पाहिजे, त्यामुळे तुम्ही यांचा सत्कार करायचा आज. मॅडम तुम्ही बी बसून घ्या, तुमच्यासाठी ठेवली जागा. बर अम्या या. या ताई, ताई या. तुम्ही ओवाळून घ्या सगळ्यांना. ताडगी सवे. लई हौस आहे याला लोकांसमोर देव बनायची. आता काय करायचं ते करू दे, लवकरच याचा खरा चेहरा लोकांसमोर आणते की नाही बघा. नाही नाही, तुम्ही दरवर्षी येता ना, तेव्हा कुठं मला भाऊबीज साजरी झाल्यासारखी वाटते बघा. लय बरं वाटतं तुम्ही येता म्हणून. तुमचा खूप आधार असतो. हा, आणि परत काय काम लागलं तर नक्की सांगायचं मला. चला. सत्या दादा, खूप दिवस झाला वस्तीत नाही आला तुम्ही, या कधीतरी वेळ काढून. अहो कामातनं वेळच मिळाला नाही, पण आता काम झालं ना 100% येतो बघा. नक्की. हा.
वाघमारे काय करताय? कसला राग काढताय तुम्ही? राग नाही काढत आहे, तुला मारायला एक माणूस आलाय ज्यानं बंगल्यावरून तुझ्यावर निशाणा लावलाय. काय? वाघमारे भारती मॅडम, अख्खं घर कव्हर करा, कुणाला सुद्धा बाहेर नाही सोडायचं. चला ना सगळे. वाघमारे मी असताना तुझी हिंमत कशी झाली घरात घुसायची? बया, म्हणजे तुम्ही असताना चालणार आहे का घरात घुसलेलं? शेंडा अगं ती जनावरांची दिवशी मग दम घुसली घरात, काम झालं का तुला? धरा धरा पकडा मारायला. तू असा सुधरायचा नाहीस. तुझी सगळी मस्ती आज कशी उतरवते बघ मी. चल सोड दादा. पप्या तू, अरे तू काय करत होतास वर? सांग काय करत होतास वर? का जीवर उठला होतास? खरं खरं सांग, नाही तर लई मारी ना. आणि बंदूक काय तुझ्या हातात? बघू ती. अरे नको, अरे इकडे माफ कर मला. सत्य दादा मला माफ कर, चूक झाली माझी. मी एकट्याला काय नाही केलं. काय नाही केलं तुझ्यासाठी सत्यानी, आणि त्याच्या जेव्हा उठलास तू. सत्या, याला अजिबात सोडू नकस. ह्याच्याच जंपर मधल्या बाळामध्ये लुळून मार ह्याला. तुला का लाज वाटते का? लाज? हा, माझ्या दादाचा जीवावर उठला. बळवंतराव तुम्ही मध्ये पडू नका अजिबात. अरे चहाच्या टपरीवर न उचलून तुला पप्पू शेठ बनवला. पप्पू शेठ. आणि हे असं पांग फिरलंस तू. तू सत्याचा जीव घ्यायला गेलास.
अरे बस 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 करा. ये पप्या खरं खरं सांग, तुला कोणी सुपारी दिली होती का? हिनं सत्याची सुपारी दिली होती ना तुला? बंदूक द्या इकडं. वाघमारे हा तर नकली बंदूक आहे. हा फुगा फोडायची बंदूक आहे ही. काय नकली बंदूक? हा ही बंदूक घेऊन वर काय करत होतास तू? दुसरं काय करणार, फुगं फोडत असेल ना. काय लगा पप्प्या, एवढा मोठा झाला तरी अजून फुगं फोडतोस का? मला बाहेर चल, दाखव कसं फुगं फोडायचं. चल चल. हे गप्प बसायचं, मी बोलते ना. फुगे फोडायला घेऊन गेला होतास बंदूक? मग सत्यावर निशाणा लावून का उभा होतास? सांग. तुझी बंदूक जरी नकली असली ना, ही बंदूक खरी आहे. खरं खरं घालू वळ्या. नको नको म्हणजे ताई असं करू नको. भाऊ आहे ना मी तुझा. सांग. तुम्ही उगाच मला फुस लावली. आता बघा ही काय होतंय ती. एक मिनिट. फूस लावली? कुणी फूस लावली तुला? हे सगळं बलमजीचा प्लॅन आहे. बंद्याचा? पण यात पप्पा बी आहेत. उगाच पप्पांना मध्ये घ्यायचं नाही हा यात. मला माहिती हे प्लॅनिंग तुमच्या दोघांचं आहे आणि तुम्हाला करायला सांगितलं ह्यानं. अहो वाघमारे मॅडम काय बोलताय? मी का करीन असं? मला इथं अडकून ठेवायला. तूच तुझ्या जीवाला धोका अशी वावडी उठवलीस ना, आणि मला इथं अडकून ठेवलं 5 दिवस. स्वतःहून पोलीस बंदोबस्त मागून घेतलास. तरी मला संशय आलाच होता, पण तुझ्या जीवाची काळजी म्हणून इथं थांबले. म्हणजे सगळ्यांच्या जीवाची जबाबदारी माझ्यावर होती म्हणून थांबले होते. वाघमारे मॅडम हे बघा, मी तुम्हाला खरंच सांगतोय, मला यातलं काहीच माहित नव्हतं. मी शपथ घेऊन सांगतो तुम्हाला. होय वाघमारे मॅडम, सत्याच्यात काही चूक नाही. सगळं मी एकट्यानं केलंय. मी दोषी आहे. तुम्हाला शिक्षा द्यायची असेल तर मला द्या. ती तर मी देणारच आहे. भंडारे मामा, दोघांना पण अटक करा. पोलिसांची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल करायचा. ये नाही ब्रॅट, उगाच माझ्या घरात घुसून पोलीसगिरी करायची नाही आता.
माझ्या लेकराला आणि जावाला अजिबात हात लावायचा नाही, नाहीतर मला वर फोन करावा लागल. करा मग. फोन केला तरी अटक करणारच मी. भंडारे काका, पप्पा तुम्ही का अटक करून घेते? कारण या गुन्ह्यात मी खरंच सामील आहे. सत्याला याची अजिबात कल्पना नव्हती. हा सगळा प्लॅन मी आणि बळवंताने मिळून केलाय. पप्पा प्लीज, सत्याला वाचवण्यासाठी खोटं नका बोलू. अजिबात नाही मंजू, मी अजिबात खोटं बोलत नाही. हे बघ मंजू, मी एक कलाकार माणूस आहे आणि मी माझ्या कलेची शपथ घेऊन सांगतोय की या सगळ्या प्रकरणामध्ये सत्याचा अजिबात सहभाग नव्हता. जे काय केलंय ते मी आणि बळवंताने मिळून हे सगळं केलंय. तेव्हा अटक जर करायचीच असेल तर मला आणि बळवंताला कर, सत्याला नको.